पण असा ह्यो खड्डा आहे, 2 पुरुष आहे आणि आपला पोल कुठे आहे बघ तिकडं. पोल पासून एक ट्रक जाईल ना, पोल पासून एक ट्रक, तो आपला रस्ता इकडे घ्यायचा. आता ही जागा किती खाली, ती किती वर आहे, ती किती वर लेवल का त्यावरतीच आहेत पुढची. आणि इकडे बघ मागच्या खाली हा टेबल पीस आहे, त्याला टेन्शन येत नाही. हा हे कुठपर्यंत चाललाय घेऊन काय माहिती. बघ ना कुठे चाललंय ते तर मला माहित कळतच नाही. कुठच्या कुठे चाललंय आपण, आलोय कुठे चाललंय. हळू हळू काटे असेल. ती जागा परत अशी जाऊन अशी आली. हे बघ इथून कम्प्लीट पडते ना. हा हे आता हे बघ हा टेबल पीस आहे, याला तुला भरावा नाही काही. हळदी हे पोल दिसतात, हे पोल आम्ही बसवले इकडे दाखवतो. मग त्याने मोजलेली नाही दिसत पोलीस ना का जाऊ. ही खालची सत्याची जागा ना. चल आतमध्ये. इथे काय नाही, तिथे काय डेंजर होतं, इथे काहीच नाही. हा संपूर्ण टेबल पीस हा तुला सांगतो. याच्यात खड्डा नाही, खुड्डा नाही, काही नाही. आता तुम्हाला काय शाळा घालायची बाबा, बेड बांधायचे का गो शाळा मैदानात जाणार, तुमचं गटार काढलं का तुमचं शेताला जाणार पाणी, लोकांना जायला पण गरज. हे सत्याला हे बघ ही बोल आहे ना वाट, हे आम्ही इथं 6 पोल टाकले होते, वाटतील ती बंद, पण त्यांची जीवनावरची धोरे आहेत ना ते ऐकत नाही, तर ते परत पोल तोडले. असं तिथे एकदा बांधकाम झालं कोणी सोडायला लागेल, थोडीशी सोडायची घराच्या बोल. आणि ते रस्ता आपल्याला पण होणार आहे. उद्या त्यांच्यात गेल्यावर ते कुठे जाणार, ते कुठे जाणार आहे समजा जाऊन जाऊन. मग थोडा वेळा काय नाही, आम्ही बंद केलं तो पोल मी टाकला तिथे. 6 पोल इथं पिंपरी होती, इथं देवस्थान आहे आपलं, गाव देवस्थान आपलं इथंच आहे. असं आहे, तिथं आम्ही नारळ फोडतो. आता मला म्हणलं येतो फोन करते, मी बोलला असतं तुला आण नारळ बिरळ, पिंपरीचा देव असं गावाचा आणला नारळ. नीलमकडे राहिला नारळ, नीलमकडे राहिला नारळ आणला होता मी. देवीलाच आणला होता, तिकडे विसरलो मी. पोल झाला तिकडून मोजलेली. हे बघ हे धरून हे मधलं काय रे, हे मधलं झाडे ना इथपर्यंत येईल ते आहे ना, ते जाऊन तिकडं असं जाऊ. हा बघ हा पीस टेबल पीस आहे. हा हे बघ हे सत्याचे मंदिर इथं आलं, कुठलं साईबाबाचं, हे इकडे दाखव. हळू का नाही खड्डा आहे. त्याच्या मागे सत्यफार्म आहे. ही जागा तिकडून सत्यफार्म नंतर रोड आहे मागे, असं मध्ये राग आला या.
एक तेच आहे. एक तेच आहे. दोन. ह्या झाडाच्या पलीकडे पोहर आहेत. हवं हे जागेवरले आहे का बाहेर? जागेतले आहे, बाहेरचे आहे. जागेतले आहे. हे का पोल कंपाऊंड तुला दाखवतो. कंपाऊंड तुला दाखवलं नाही. ते सांगते तुला लागून क्षेत्र आहे सगळं. आतमध्ये त्या जागेमध्ये 2 पोंड आहेत असं तुझं. ते तिकडं पोल दिसतात ते खाली. हा भारीच काम आहे. बघा तरी आता कुठून आला आणि कुठून चाललोय आपण, आहे का काय काय कुठून कोण ड्रायव्हिंग करेल इथे यायचं. हा काटे आहेत बघा, काटे आहेत, काटे काटे थांब थांब काटे आहेत. हे वर कर खांद्यावर कर. ह्या किनारीने आपला सरळ तिथं तुला दाखवली बघ ही जागा तिकडची ही. या किनारीने आपला रस्ता घ्यायचा. मग हा प्लॉट काय वाईट आहे, त्याच्यात काय घाण नाही गुण नाही काय नाही, लाईट नाही टेन्शन नाही काय नाही. त्यांच्या तुला हाय टेन्शन गेले टायमाला त्यांच्या प्लॉटमधून आपल्याला फक्त रस्ताच घ्यायचा आहे ना. किती रस्ता घेणार आनंद सांग बघू ते रस्ता किती घेणार. तुझी 4 व्हीलर ट्रक जायची एवढाच ना, 11 फूट किती झाला, 10 फूट 10-12 फूट 12. मग काय झाला 33 बाय 33 धरला तर एकूण त्याला किती प्लॉट तिकडनं ना रस्ता त्या कंपाऊंडला लागून तसा. याला ह्योच आला तिकडं. नाही पुढची बाजू कुठे. नाही ती पुढची हे माग उभे हे मागे आहे, हा. एंडला आपल्याला- दाखवायला आणला हे तुला बघ, पोल. हा मी त्याला असं सांगलं. हा एंडला पोल दाखवायला आणला. आपण जे समोरून बघितलं ना, ही काय पाण्याची टाकी ही बघा. हा आपण तिकडून आलो. तो प्लॉट वेगळा झाला त्यांचा. 2 प्लॉट झाले ह्यो त्याच्या. इकडे झाला. कळतंय का ते. कळलं समजलं मला. हा, असं. हा पार्ट आहे ना तो. तुला रोड आहे ना, पार्ट आहे रोड त्या याला लागून घ्यायला लागणार आहे. त्या कंपाऊंडला लागून, त्या टाकीला लागून. त्या टाकी हे, नाही तो नाही, त्या टाकीला लागून रोड घेणे लागून असं येऊन तो असं येणार. नाही, नाही, प्रश्न मिटला. मग इथं पण सोडायला लागणार आहे का. कशाला? हे नाही ना का, हे काय नाही आपलं काय नाही pack कोणाला आहे ना. सोडायचं. हे पॅक आहे. ते काय नाही कोणाला सोडायचं. तेही त्या चुकून घातलेल्या त्या बॉर्डर इथे. मी चांगला हात नाही लावायचा अजिबात. पोलीस कंप्लेंट फौजदारी करी बोलले अट्टा टाकलं पळावलं. मग आज घेतलं ते. तुला नाही माहिती मी उलटा आग्या दम भरला होता त्यानं. इथं हेच मला माहिती आहे. हे फक्त येतात बघतात फोन मग गेलं. मग यांना बोललो तुम्ही इकडं कुठे चाललं, मला नोटीस दिली का, पहिलं आडवं टाकलं. मग नाही बोललं मग घ्या आतमध्ये. असं आहे ते. शेजाऱ्याला नोटीस नको द्यायला. आहे का रस्ता. हे बघ ना ते नाही हे दाखव ना पिक्चर दाखव. कुठे गेलं पिक्चर बघ ना. आता इथे उभे आपण कुठे उभे आहोत? इथे इथे थांब असं पकड. असं नाही, हे उलट आहे. कसं हे असं आहे. आपण इथून आलो ना रोडनी. हा ऐक असं ना. हा ठीक आहे. कुठे उभे आता आहोत इथे उभे आहेत इथे. आपण? इथे उभे आहोत आपण हा आता. ही जी व्हाईट आहे ना पुढे, ही कोणाची तरी जागा आहे हा पुढची. बरोबर. आणि इथून जो रस्ता येतो असा तो लागून या इथून असा गेला ना, एल गेला बोलतोय ना तू. हा. तर ठीक. कळत अरे ही कोणाची जागा, कोणाची पण दुसरे म्हणजे कोण नाही कोण म्हणजे का आतमधून आपण रस्ता घ्यायचा. नाही हाय कोणाची पण ही. अच्छा कधी घेतली ती. हळूहळू
हवा खड्डा बिड्डा इथे बघ आयला कुठून आलं नाही आहे का रोड? होय नाही तर जाऊ तिथून आलो तिथून रस्ता आहे का पण काढतो या नाही निघाला पुढे जागा आहे का आणि रस्ता आहे का काढत आपण आलो तिथून जाऊ चला थांब थांब खाली वर अरे काय करतोय काय करशील त्याचा हे पाठ येतो ना कायम अरे हो चला मागून आलो तिथून चला तो बघ कुठे शिका अरे कुठे चाललाय मामा काढत तू चल आलो तिथून बरा होता रोड हा काहीच्या काही पण जंगलात आलो डायरेक्ट आता हळवा रोड जरी घेतलं तरी याच्या आतून आहे समजा. पुढे जातोय तू तिकडे चला पुढे चला इथं काय थांबत चला त्यामुळे स्लोपवर आम्ही चला पुढे खड्ड्याचं काय सवय हे बघ, हे नारळाचं झाड पकड ना तू ते बघ नारळाचं झाड त्याला लागून असा सरळ रस्ता येणार नाही तिकडे जाणार काय बघ नारळाच्या पुढे हा पोल आहे बघ हा पोल आहे इथे पुढे तिथून हा समजा हा रस्ता इथे हळू थांबी पकडतो नाही नको बघू हा चल चल पटपट चला यांच्या मागे नाही तर आपण मागे राहिलो ना रस्ताच कळणार नाही आपल्याला चाललोय कुठे हळू हळू पकड बघ हा खड्डा केलाय हा खड्डा केला प्लॉटला हा प्लॉटला खड्डा करून लावला एवढ्याची माती लेवल करून जरी टाकली ना त्याची लेवल नाही व्हायला पुढे खड्डा आहे कुठं काढलं अरे हाच खड्डा काढला पुढे तो असा बाकन आलं आडवं त्याच्यामध्ये नाही त्यांचं भाऊ शकत असं काय झालं आपल्याला जो प्लॉट घ्यायचा तो कसा आहे सांग मला तो ते बोलले मागे तर मागे पुढून रस्ता भेटणार आहे ना मग टेन्शन काय येतं मग तो कुठं खड्डा बिड्डा काय तिथं भराला काही टेन्शन नाही बरं 3 बाजूला 3 पार्टीला कंपाऊंड जेसीबी आणायचा कंपाऊंडला लागून हे कचरा असं साफ करत घेतला ना का झाला त्याला आता गवत वाढलं पाहिजे नंतर एखाद्या जेसीबी इथंच आहे मी गेली एक दिवस शुक्रवारी याला फोन करून बोलू ये तू नाही तर तू ये त्याच्याबद्दल फरक काय पडतो समोर आपल्याला काय काय जायचं ही सगळी काढून घेऊ याच्यामध्ये खड्डा नाही कुठा नाही काय नाही बघ लाईटचं का नाही एक झाड आहे इथं बस आणि तिथं देवस्थानचं आपलं एक झाड होतं आपल्या मळ्यामध्ये तर देवस्थान होतं चला मोठा खड्डा आहे आपल्याला मेजरनी घ्यायचं आहे तू म्हणतो ना 11 फूट अरे 11 बाय 33 कर हिसाब 33 बाय 33चा गुंठा तर 11 पासून 33ला 1 गुंठा गेला आणि तो 2 गुंठे गेले मी ही 38 घ्यायची ती 40 झाला हिसाब नाही ती जागा किती आहे त्याची 28 28 बरोबर म्हणजे 28 फूट झाली ती 28 गुंठे आहे ना ती 3 गुंठे भरते हा रोडला 3 गुंठे भरते मग जाऊ दे 3 भरू दे ना आपली 37 घ्यायची दोघांच्या नाव प्रश्न येतो कुठे ते कशाला वायला करायची दोघांच्या नावावर येतो 37 या 3 गुंठे तो ठेवायचा नकाशे बनवायचा आपण ना हा 41 बसते का सगळं 41च्या नादी नाही लागायचा 3 गेली रोडला ती त्यांच्याच गाड्यात घालायची त्यांना नाही तर तुम्हालाच घ्या हा तो मेन रस्ता आहे ना main रस्ता आहे. गेले ती आपण बोट टेकवलं का ते अजून आपल्याला कामाला लावतील आपण त्यांना कामाला लावायची बाबा मला दिलं मी बांधकाम केलं कुणी सांगलं मला नाव सांगायचं म्हणून सांगाल त्याला काटे खड्ड्यात किती आहे बघ इथून जवळजवळची माती काढत कसं सगळं खड्डा जेसीबी एक दिवस आलो या टायमाला पकडलं मग भांडणं व्हायची भारी मग फोन लावला मग तेव्हा बंद झालं आणि हे लोक म्हणतात मग सांगायला गेलं तू विकली असेल तू काय सांगते सांगायला चुलतेच हां सांगायला चुलते माझ्या बाबावर ना आमच्यावर त्यांचा भरोसाच नाही एवढे दिवस म्हणजे जमीन पिकून घाली म्हणलं आता तुम्ही पिकून खा तुमच्या बायांना बोला भाकरी टाकाला काय जायची आहे हिंमत कोणाची मी देतो 20 वर्षी एक नंबर प्लॉट होते काय नाही लागेल बघ काय तारे लागले सारे हळू या ते पोल पडला नाही ते पाईपलाईन आहे पाईपलाईन आहे काय पाईपलाईन गेले नाही आम्ही पकडतो जा तू पुढे काय पुढे तार आहे हाय हाय आपल्याला काय
सागा बसला. हा तो कुठला सांग मला झाड दाखव. तो झाड पांढरा तिथून अशी झाली अशी झाली बरोबर ते कळंबकरणी अशी आहे ना बरोबर ना कशाच येतो प्रॉपर हा. असं आहे आणि असं आहे आतमध्ये. त्या नकाशात तुम्ही जर म्हणलं सारखं पाहिजे तर 3 पट्ट्या कुणाला घेणार नाही आणि अशी लांबल्याचं कुठे जाणार तुम्ही काय पटलं का तुला 3 पट्ट्या केला सामने सरळ तर याला तिथं आडवं आहे त्याला तिथं खड्डा आहे मधला भाग म्हणून मला अशीच पट्टी भेटली बऱ्यासारखं दुकान पटलं तुला ते काय तुमचं होणार आहे त्याच्यात त्यापेक्षा आहे त्याच्यात नादी लागायचा तो म्हणतो ना तुम्हाला सरळ रस्ता मारायचा तिथ परत म्हणजे तो यांचा सेपरेटच झाला सेपरेट मी काय म्हणतो त्यांच्यात तुम्ही अडकणार नाही. कशी काय 40 घ्यायची ना मग ती 37 नाही ही 340 हा ना कशा तयार रेडी करायचा ही राहिली ती तुमची तो म्हणा 2 गुंठे तुला आज घे